ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्यात देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडावरती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होतंय, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. 92-93 साली मुंबईमध्ये जो काही दंगा झाला, कुठून आला होता हिंदू, कोण होता? आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत. श्रीकृष्ण अहवालाचा जो काही आयोगाचा जो अहवाल आला, तो अहवाल आपण म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, केराच्या टोपलीत टाकला होता. वाजपेयींनी सांगितलं नाही कचरे में नहीं डालना, उसको वापस निकालो. भाजपचं काय जाते, एकही सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा त्याच्यावरती केस झाले असेल. एक पण नाही. कपडे बचावणारे तुम्ही, गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद.